नमस्कार मित्रांनो, तर बघू शकता नुकतीच आमची स्कॉटलंडची ट्रिप झाली. तर तेथेच मोरलिच ह्या लेक आम्ही बघायला गेलो. अतिशय सुंदर असं आकर्षण संपूर्ण ट्रिपमधील. बघू शकता सुंदर असा बर्फाच्छादित लेक, असा सुंदरसा काचेसारखा दिसतोय ना मित्रांनो. तापमान देखील -2 होतं, त्यामुळे तलाव देखील पूर्णतः Go ahead. फ्रोझन झाला Jump. होता. इकडे Jump. आपल्या अथांगने देखील या बर्फावर उड्या Yeah. मारण्याचा आनंद घेत आहे. तुम्ही पुढे नका जाऊ, पडराल बरं का डोक्यावर. ऐकलं तुम्ही? बघा आता अशा गोष्टी ऐकून घ्याव्याच लागतात. आता काय बोलणार, आपण न बोललेलंच बरं. तर इथे बघू शकता असं बर्फाचे तुकड्या आणि अशा प्रकारे बर्फाची जे म्हणजे खरोखर एक नवीन गोष्टी होत्या माझ्यासाठी देखील. अरे बापरे, आपला अथांग शी लागली. आता काय करणार, गेलो घेऊन बाहेर 1-2 किलोमीटर लांब. तिकडे एक हॉटेल होतं, तिकडून पुन्हा आलो आणि लागला बर्फ फोडायला. बघू शकता कशा प्रकारे बर्फ फोडत आहे. झालं, बर्फ फुटेना, मोठमोठ्याने ओरडतोय आणि त्याने देखील एक वेगळाच आनंद घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या तलावावर सर्व मुले येथे तलावावर चालण्याचा देखील एक आनंद वेगळाच होता. पूर्णतः पारदर्शक आणि कारण पाणी देखील एकदम निर्मळ स्वच्छ असल्यामुळे बर्फ देखील पूर्ण पारदर्शक होतात. सर्व जे पर्यटक होते यावर चालण्याचा आनंद घेत होते. तसेच बघू शकता इथे खाली काही ठिकाणी आम्हाला मासे पण पाहायला भेटत होते ह्या पाण्यामध्ये, पण मला काही दिसले नाही. कारण काही ठिकाणी दिसत होते पण काही ठिकाणी नव्हते. काही लोक म्हणत होते की आतमध्ये जावं लागतात बर्फाच्या खाली मासे बघण्यासाठी. पण म्हटलं नको. बघू शकतो हा दगड, मी एक दगड घेतला आणि कशी काच फुटते ना तसाच बघा. आता बघितलं मित्रांनो, फार सुंदर. आता मी हा दगड बघा पाणी लोटतो, तुम्हाला दिसेल की म्हणजे इतकं सुंदर होतं ना हे सर्व काही, की बघितल्यानंतरच असं वाटत होतं की म्हणजे जीवनामध्ये पहिल्यांदा मी अशी गोष्ट बघितली. बघू शकता बर्फ कसा स्केटिंगसारखा स्केट होतो. कधी कधी लोक देखील यावर स्केटिंग देखील करतात. ते बर्फावर स्केटिंग करतात ना, ते तशा प्रकारे स्केटिंग देखील येथे करतात. पण तापमान दुसऱ्या दिवशी वाढणार होतं, त्यामुळे येथे स्केटिंग करत नाहीत लोक. तर बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे विहंगम दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळते. मी देखील बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे आपण कसं काच फोडतो त्या प्रकारचा हा बर्फ होता, पण अतिशय कडक झालेला होता कारण तापमान देखील फार कमी होतं. थोड्या वेळाने इथे काही बदक आले आणि आपली स्वारा त्या बदकांना तिने काही खायला दिलं आणि त्या बदकांबरोबर तिने मस्त असा आनंद घेतला. तिचा देखील आम्ही सुंदर असे फोटो येथे घेतले. नक्कीच या चा जो पूर्ण व्हिडिओ आहे या परिसराचा, तो देखील भविष्यामध्ये आपल्या पेजवर येईलच. तो देखील पाहायला विसरू नका. चला तर मित्रांनो, मग येथेच थांबूया. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल.